फडणवीसांनी उत्तर द्यायला, उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो. हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी आरोपी कुठे आहेत ते सध्या? कुठे वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करतायत? म्हणजे कोण आहेत ते? कोण आहेत ते? भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे. ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे, त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला, महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांना क्लीन चिट दिली भाजप, आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटलेत आणि मिंदे गटामध्ये आहेत. ते आता मिंदे गटामध्ये आहेत, त्यांच्यासाठी काम करतात. कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून. आणि दुसरे जे महात्मा आहेत जे अशा प्रकारे पत्रव्यवहार करून, म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली, त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले. फडणवीसांनी उत्तर द्यायला, उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो. हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, मी गेले 1 वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत. हे मी वारंवार सांगतोय. हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल. तुरुंगात फोन जात आहे त्यांचे, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं, कोणी काय स्टेटमेंट द्यावी. आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतंय, खुनातल्या दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देताय, एवढं महत्व देतो. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षानं, खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेलं आहे. हे जे मी वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाठबळ देत आहे. तुमच्याकडे प्रवक्ते नाही आहेत मला माहिती आहे, तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते गेलेले आहात, पण आता तुरुंगातल्या लोकांना जे मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने आज खाली गेलेली आहे. एक गुंडाला आणलं जातं बाहेर, त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय बरं का, आणि नार्कोची पण तयारी, नार्कोची पण तयारी. ठीक आहे हो, या सगळ्यांची नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते. कसला नार्को आणि काय. अनिल देशमुख असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, केजरीवाल असतील, संजय सिंग असतील, ईडीचा गैरवापर करून, पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्याचे मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं, कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून ठरवलं. आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं. माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील,
अमित शहाचं नाव घेतली. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गोळा केले.